तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे ती आता सेमी फायनल पर्यंत येऊन पोहोचली आहे. मित्रांनो आपण बघितलं असेल तर ग्रुप ए आणि बी मधून ज्या 4 टीम सिलेक्ट झाल्या त्याच्यामध्ये टीम इंडिया असेल, न्यूझीलंड असेल, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या 4 टीम आता एकमेकांशी यांची जोरदार अशी रंगत भिडत होणार आहे. मित्रांनो आपण बघितलं असेल तर न्यूझीलंड आणि टीम इंडियाचा जो सामना होता त्याच्यावरतीच पूर्ण डिपेंड होतं की टीम इंडिया सोबत साऊथ आफ्रिका सेमीफायनल खेळणार की ऑस्ट्रेलिया खेळणार. मित्रांनो न्यूझीलंडचा जो सामना झाला तो खरंच मित्रांनो खूप छान पद्धतीने, कारण रोहित शर्माने 4 ते 5 स्पिनर का खेळवण्याचा त्याने जे उद्देश होता तो न्यूझीलंडच्या मॅच सोबत तो साध्य होताना आपल्याला पाहायला मिळाला. का मित्रांनो आपण बघितलं असेल तर पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाला जास्त असं म्हणजे रन करता आले नाहीत, पण मित्रांनो बघितलं असेल तर आपण श्रेयस अय्यर, खरंच श्रेयस अय्यरची जी इनिंग आहे आणि श्रेयस अय्यर हा बॅट्समन आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे पुढच्या 2 सामन्यांसाठी मित्रांनो. त्याच्यानं आपण बघितलं असेल तर शुभमन गिलने सुद्धा 100 रन धावा त्याने बनवल्या, विराट कोहलीने सुद्धा रन्स बनवल्या, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सुद्धा धावा बनवते मित्रांनो. आणि आता उर्वरित फक्त 2 सामने राहिलेत आणि चॅम्पियनशिप ट्रॉफी ही टीम इंडियाची होऊन जाईल. पण मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्यासाठी सुरुवातीला जे आव्हान असणार आहे ते आपल्याला ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे आणि त्याच्यानंतर न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेमधून जी कोणती टीम येईल फायनलला त्यांच्यामध्ये एक आपल्याला कडवी टक्कर अशी द्यावी लागणार आहे. पण मित्रांनो आपण बघितलं असेल तर एका बाजूने जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया ही सेमीफायनलसाठी आले ते म्हणजे खरंच टीम इंडियासाठी चांगली बाब आहे. कारण मित्रांनो आपल्याला 2023चा बदला घ्यायचा आहे आणि तो बदला ही जी चॅम्पियनशिप ट्रॉफीची सेमीफायनल आहे ही जिंकून तो बदला पूर्ण करता येईल. मित्रांनो आपण बघितलं असेल तर सगळे खेळाडू किंवा सगळे जे बॉलर्स आहेत मित्रांनो एक बॅड लक ते म्हणजे जसप्रीत बुमराह आपला इंजोर्ड आहे. पण मित्रांनो हार्दिक पांड्या त्याची जागा थोडीशी भरून काढताना आपल्याला दिसतोय. मोहम्मद शमी आहे, त्याचसोबत आपले फिरकीपट्टू वरुण चक्रवर्तीचं सुद्धा आपण बघितलं असेल तर कमबॅक खूप छान पद्धतीने त्याने स्पेले किंवा त्याची जी बॉलिंग आहे ती खूप छान पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली. आपण बघितलं असेल तर न्यूझीलंड विरुद्धचा जो खरा हिरो आहे तर तो वरुण चक्रवर्ती ठरला. आणि मित्रांनो आपण बघितलं असेल श्रेयस अय्यरने सुद्धा त्या मॅचमध्ये धावा बनवल्या. कारण मित्रांनो आपण बघितलं असेल तर 2023चा वर्ल्ड कप जर आठवला तर श्रेयस अय्यरची विकेट ही खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर ती मॅच आपल्याला गमवावी लागली. पण मित्रांनो ही एक संधी अजून एक टीम इंडियाला मिळालेली आहे एका चॅम्पियनशिप ट्रॉफीवरती पुन्हा एकदा आपलं नाव टीम इंडियाचं नाव कोरण्यासाठी. तर मित्रांनो बघूया, आता आपल्याला सुरुवातीला तर ऑस्ट्रेलियाशी 2 हात करायचे आहेत. तर बघूया मित्रांनो टीम इंडिया खूप छान पद्धतीने खेळू, त्यांना या सेमीफायनलसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. तर मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट शोमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.